मुलांचं काहीच प्रॉब्लेम नसतो. म्हणजे अरे यार निर्या नीट झालं नाही, माझं पिनअप नीट झालं नाहीये, माझा बेस बसत नाही, हे सगळं मुलींच्या रूम मध्ये चालू असतं. मला ना लग्नामध्ये गेल्यावर ना माझ्या फॅमिलीला वगैरे असे छान भेटता येत नाही. ताजमहाल बनवायला कारीगर होते कुशल. ताजमहाल बनवायला कारीगर होते कुशल. राघव नावांचं नाव घेते. जाईची वेणी जुईचा गजरा आणि रमा राघवच्या जोडीवर. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे अर्थात तुम्हा सगळ्यांचे लाडके रमा आणि राघव. सो तुम्ही दोघे कसे आहात? मस्त. बरं, लग्नाचा सिक्वेन्स सुरू आणि मागे तुमचं लग्न झालेलं पण ते फार सिम्पल पद्धतीने किंवा आणि आता फार असं तामझाम किंवा ग्रँड असणार आहे. सो तुम्ही दोघे किती एक्सायटेड आहात? खरं तर खूप एक्सायटेड. म्हणजे आधीचं फास्ट फूड होतं, आताचं 7 कोर्स मील आहे आमचं लग्न. म्हणजे आणि खरंच आम्ही खूप मज्जा करतो. सगळेच आले, तर रमाची फॅमिली पण आली आहे आणि ते खूप आनंदाने सहभागी आहेत आमच्या या लग्नामध्ये. त्यामुळे मी खूप खुश आहे, रमा खूप खुश आहे आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्या खुश आहे, कारण सई आणि श्रद्धाही आल्यात. म्हणजे आरुषी आणि पवित्रा आंटी आली, बाहेरची माणसं आली आहेत हक्काची. त्यामुळे खूप खुश आहे मी. मज्जा मस्ती धमाल सुरू आहे, एकत्र रेडी होणं सगळं तामझाम. आणि मग त्याच्यामध्ये मध्येच तू हा लिपस्टिकचा शेड लाव, तू 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 हे कानातले घाले जास्त चांगलं, हे सगळं चाललंय. त्यामुळे व्हेरी प्रोडक्टची देवाणघेवाण. रमा म्हणाली की मुलींचं सगळं सुरू असतं. असं सेटवर तुला कोण मदत करतं? आता लग्नाचा सीन आहे, सो मुलांमध्ये असं काही डिस्कशन होतं का? मुलांचं काहीच प्रॉब्लेम नसतो. म्हणजे अरे यार निर्या नीट झालं नाही, माझं पिनअप नीट झालं नाहीये, माझा बेस बसत नाही, हे सगळं मुलींच्या रूम मध्ये चालू असतं. आणि मुलं म्हणजे अरे यार कंटाळा आला, चला कॉफी पिऊया, चला जरा बाहेर नाश्ता करून. म्हणजे लिटरली मी माझं सगळं रेडी झाल्यानंतर अजूनही बायका रेडी व्हायच्या बाकी होत्या आणि मी प्रत्येक रूम मध्ये डोकावून बघत होते. तर प्रत्येक रूम मध्ये बायकांचं काहीतरी, अगं हे मिसिंग आहे, कुठे ठेवलंय, आणि लिपस्टिक कुठे आहे, अरे नोमान हे कुठे, असं वगैरे. आणि मी कट्टू असे ह्यांच्या रूम मध्ये अरे कमल म्हटलं, हे तुम्ही कुठल्या आनंदात आहात, तुमचं काय जोश आहे म्हटलं. हा तुम्ही काय खऱ्या लग्नात आलात? ते काका मामा वगैरे बसलेले असतात ना, तसे हे सगळे पुरुष पकडून नसतात, काही पुरुष बसतात आणि सॉर्टेड एकदम. एक किटी पार्टी सुरू होती त्यांची सकाळ सकाळ. अगदी. पण रमाने खूप गोड मेहंदी सुद्धा काढली, सो ती प्रेक्षकांना दाखव. आणि राघव, यात तुझं नाव कुठे? समोरच. सो रमा, ऐश्वर्या तुला पर्सनली मेहंदी काढायला किती आवडते? नाही खरं तर मला मेहंदी काढायला अजिबात आवडत नाही, कारण ऍक्च्युली मेहंदी काढायला आवडते पण मला मेहंदीचा वास आवडत नाही. त्यामुळे थोडं कधी कधी असं होतं, पण मेहंदी काढायला खूप आवडते. त्यामुळे असं ते नाक असं बंद करून पण मी काढते. त्यामुळे अगदीच. मालिकेत तर लग्न आहेच, पण पर्सनल आयुष्यात तुम्हाला लग्न अटेंड करायला आवडतात का, की फक्त आई बाबा म्हणतात म्हणून आग्रह करतात? नाही, पण तरी मला असं लग्न अटेंड करायला आवडत नाही, कारण लग्न स्पेशली आत्ताच्या घडीला असं झालंय, असं एक्झॅजरेट करून नाही, पण कधी कधी असं होतं की आपण लग्नात गेलं आणि फॅमिली भेटते, बरेच लोक भेटतात, पण सोबतच जेव्हा एक वेगळा ऑडियन्स पण असतो आपला शो बघणारा. सो मला ना लग्नामध्ये गेल्यावर ना माझ्या फॅमिलीला वगैरे असे छान भेटता येत नाही. आपले एक जे पर्सनल स्पेस असते की आपण एक खूप दिवसांनी शूटिंग सोडून आपल्या फॅमिलीला भेटत असतो, भाऊ बहीण वगैरे. बेसिकली आम्ही शूट वरती असल्यामुळे आम्हाला लग्न कार्य वगैरे अशाच गोष्टींच्या वेळेला आम्हाला आमच्या फॅमिलीला भेटायला मिळतं. आणि तेव्हा जर का असं फोटो काढायला म्हणजे आय एम नॉट लाईंग, पण कधी कधी असं होतं की नवरा नवरी सोबत बाजूला एक स्टेज उभा करून द्या, आम्ही तिथे उभं होतो आणि अख्खा क्राऊड फोटो काढतो, असं होतं. कारण बट ऑब्वियस सगळेच आजी मावशीज वगैरे शो बघणारे आहेत आणि ते खरंच खूप छान वाटतं. पण कधी कधी खूप काय म्हणतात दमायला होतं की अरे ह्या सगळ्यामध्ये एवढं दमलं की फॅमिलीला अटेंडच करता आलं नाही. अशा कसं नवरा नवरीचा मुवमेंट असतो, त्यांचा दिवस असतो आणि आपण तिथे जाणार आहे, त्यांच्याकडे सोबत कुणी फोटो काढले नाही तर मग ते वाईट नाही. तसं नाही, अगदी तसं नाही, पण तरी कधी कधी असं होतं. पण लग्न अटेंड करायला फार असं आवडत नाही. आधी आवडत नव्हतं, शोच्या आधी आवडत नव्हतं एवढं, कारण काय कझिन्स असले की जायचं. कझिन्स म्हणजे हा आपला फेवरेट कझिन वेदांत दादा असेल तर लग्नाला हा तू येतोस का रे, अभि तू येतोस का, हे तुम्ही येताय का, सगळ्या कझिन्सला फोन करून विचार, अच्छा तुम्ही येताय, चला मग आम्ही येतो, या नोट्सला आम्ही असतो. अगदीच. पण असं कधी झाले का की तुम्ही लग्नाला गेलात, भरपूर जेवलात वगैरे, पण पाकिट नाही दिले, पाकिट न देतात जेवलात आणि एन्जॉय वगैरे केलंय? खरं सांगायचं तर हा डिपार्टमेंट आजपर्यंत कधी माझ्याकडे आई बाबांकडे डिपार्टमेंट असतं. पण माझ्या फ्रेंडच्या लग्नात जाऊन असं झालंय माझं. मी एका माझ्या फ्रेंडच्या एंगेजमेंट लग्नाला गेले होते, जेवले आणि निघाले.
नो पाकिट, नो गिफ्ट, नथिंग. आणि नंतर हा मी तुला नंतर गिफ्ट देईन, ते अजूनही गिफ्ट द्यायचं बाकी आहे. त्यामुळे असं घडलंय माझ्यासोबत. पण भविष्यात तुम्ही सुद्धा कधी ना कधी लग्न करालच, सो भविष्यात जेव्हा केव्हा लग्न कराल त्यासाठी काही ठरवलंय का, की मी जेव्हा लग्न करेन तेव्हा ही एक गोष्ट मी करणारच आहे आवर्जून? खरं तर नाही, असं काही ठरलं नाहीये माझं. पण हा, ग्रँड लग्न करायला आवडेल? ग्रँड नाही, मला साधं सोपं केलं तर तेही. राघव का हसला? म्हणजे ते इतका नॅचरली कॅन्डिड आलं केलं तर. म्हणजे इच्छा नाही आहे, या वयात कोणालाही नसेल इच्छा लग्न करायची, पण केलं तर की आवडेल. असं ग्रँड वेडिंग म्हणजे असं फुल पार्टी करायला आवडेल. ते लग्नापेक्षा जास्त पार्टी छान विधी वगैरे, विधिवत लग्न करायला आवडेल. कारण आता आम्ही जे आमचं लग्न शो मध्ये चाललंय त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विधी इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. प्रत्येक मोठे जे घरातले आहेत वडीलधारे ते इतकं छान, कन्यादान म्हणजे काय, त्याच्यानंतर हे रुखवत का असतं, हे सगळ्या गोष्टी इतक्या छान एक्सप्लेन केल्यात की ते सगळं ऐकल्यावर कुठेतरी मिनिंग कळल्यावर. कारण एरवी आपण लग्नात गेल्यावर की जाओ शादी में जाओ, खाना खाओ, घर पे जाओ असं आपलं असतं. पण ह्या लग्नामध्ये इतक्या जवळनं सगळे विधी बघताना आणि सगळं करत असताना कळलं की अच्छा हे असं मग हे करायचंय आणि हे छान आहे हे सगळी प्रोसेस. अगदीच. पण मालिका म्हटलं की ट्विस्ट हा आलाच, आणि आता रमा राघवचं ग्रँड लग्न होणार आहे, मग यात ट्विस्ट सुद्धा येणार आहे. सो नक्की काय घडणार आहे याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? ट्विस्ट एक नाही आहे, भरपूर ट्विस्ट असणार आहेत. जवळपास प्रत्येक म्हणजे हळदीचा एक वेगळा ट्विस्ट, संगीतचा एक वेगळा ट्विस्ट, लग्नाचा एक वेगळा, असे भरपूर ट्विस्ट आहेत. पण ते आम्ही आता रिव्हील नाही करणार, नाही तर मग तुम्ही बघायलाच नाही आलात तर मग कसं होईल. पण डान्स आमचा जो आहे, म्हणजे जे आमचं डान्स परफॉर्मन्स आहे, आम्ही करू की नाही करू इथपासूनची तयारी आहे. पण आम्ही जे काही केलंय, म्हणजे रमा राघव जे बळ घेऊन येतात आणि जे काय परफॉर्म करतात, आमचा डान्स आवर्जून बघा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि नवीन एक काय म्हणतात एक्सपेरिमेंट आहे ती एक प्रकारची. म्हणजे लोकांनी आधी केलंय पण शो मध्ये मला असं नाही वाटत. मी पहिल्यांदा केलं. मी पहिला म्हणजे कुठल्याही माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे. डान्स करताना किती तारंबळ उडाली किंवा ते कोऑर्डिनेशन कसं होतं? नाही, लकीली आमचं ट्युनिंग इतकं छान आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग इतकं चांगलं आहे की झालं. हो, आम्ही अगदीच एक 2-4 टेक मध्ये सगळ्या गोष्टी केल्यात. आणि आमचे जे कोरिओग्राफर्स आहेत चेतन नानू आणि राहुल सर, त्यांना आम्ही किती कॅपेबल आहोत, किती पाण्यात आहोत हे त्यांना इतकं छान माहिती आहे की त्यांनी डान्सच तसा बसवला, काही रिस्कच घेतली नाही की उगाच काहीतरी इंजरी व्हायची, काहीतरी व्हायचं. त्यापेक्षा आपण हे असं एवढे सिम्पल स्टेप्स ठेवू. गरज मला डान्स करता येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते असल्यामुळे त्यांनाही माहिती आहे नीट. तर त्यांनी खूप सोपा, छान आणि काय म्हणतात एक त्यातल्या त्यात इनोव्हेटिव्ह डान्स असा बसवला. अगदीच. पण लग्न सोहळा म्हटलं की फार टाईट स्केड्यूल वगैरे आलं, मग या दरम्यान सीन शूट करताना असं कोणी तुमच्या सेटवर जो टाईट स्केड्यूल असतं तेव्हा सुद्धा मस्तीच्या मूडमध्ये असतो किंवा गमती करतो आणि त्याच्यामुळे तो सीन पुन्हा करावा लागतो? गजानन गुरुजी आमचे, ते तुम्हाला जसे स्क्रीनवर दिसतात तसे ते रिअल लाईफ मध्ये खूप अपोजिट आहेत त्याच्या, आणि खूप मजा करतो आम्ही सेटवर. ते खूप छान सगळ्यांना सांभाळून घेतात, मजाक मस्ती हलकं फुलकं ठेवतात ते सेटवरचं क्लायमेट एकदम. त्यामुळे आणि एकतर आमची रूम सेम असल्यामुळे मी जास्त सुखी असतो, कारण आम्ही खूप मजा मस्ती जोक्स मारणं वगैरे. आणि खरं तर मी ह्यांच्याच रूम मध्ये जास्त मग बसलेली असते, कारण गजानन गुरुजी सतत काही ना काहीतरी ते सगळ्यांची मजाक मस्ती खिल्ली उडवत असतात. आणि दुसरी म्हणजे सई एक आहे जी आता म्हणजे लग्नाच्या सिक्वेन्ससाठी पवित्र आंटी माझी, तर ती आल्यापासून एक स्पेशल माझ्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी की मला एक लाईट मूड असतं. मी सईला म्हणजे सई मला मी लहान बाळ असल्यापासून ओळखते, त्याच्यामुळे आमचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. पुणे पीपल्स. पण लग्न सोहळा आहे आणि रमा राघव लग्न करणारे म्हटल्यावर उखाणा हा झालाच पाहिजे. सो रमा राघव आता एकमेकांसाठी प्रेक्षकांखातर काय नवा आणि वेगळा असा उखाणा घेतील? बरं, एक उखाणा मालिकेसाठी असं काही तयार केलं? ऍक्च्युली अजून उखाण्याची वेळ आमच्यावर अजूनही आलेली नाहीये, कारण वी आर स्टील इन प्रोसेस ऑफ शूटिंग. पण उखाणा एक घेते आता मी, झालंय आता घेते. ताजमहाल बनवायला कारीगर होते कुशल, ताजमहाल बनवायला कारीगर होते कुशल, राघव नावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. आता राघवकडून सुद्धा एखादा उखाणा. जाईची वेणी जुईचा गजरा आणि रमा राघवच्या जोडीवर सगळ्यांच्या नजरा. वा 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 वा.
थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि लवकरच लग्न बंधनात अडकणार आहात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू Thank थँक्यू you, सो thank you. मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.